पुरुषांमध्ये महिला ते लग्नाला जायला बाथरूम स्वच्छ नाही म्हणून त्या महिला पाणी पित नाही. अंघोळ जी आपण करतो ती सुद्धा व्यायाम असल्यासारखी. म्हणजे आजकाल जिममध्ये सुद्धा मुलांना हार्ट अटॅक किंवा कमी वयातच आता हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं. चांगली खळखळून लघवीला झाली, सकाळी छान पोट साफ झालं की ते बेस्ट डिटॉक्सिफिकेशन. उचकी अडवून धरल्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक. औषध न घेता माणूस निरोगी राहतो. अंधभक्त होता कामाचं नाही. आयुर्वेदाचंही नको आणि ॲलोपॅथीचंही नको. बऱ्याच वेळा काय होतं, पेशंटला असं वाटतं की डॉक्टर मुद्दाम म्हणून आम्हाला औषध सांगत नाही. सेल्फ मेडिकेशन हे सगळ्यात हानिकारक, तर ते करायला नाही पाहिजे. म्हणजे बाकीच्या 4 व्यसनांमध्ये आता एक नवीन व्यसन ऍड करायला पाहिजे की म्हणजे हे मोबाईल पाहण्याचं व्यसन. सर, आयुर्वेद, योग आणि प्राणायाम हे कितपत म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी जर केल्या तर औषध न घेता माणूस निरोगी राहू शकतो? हे खूप म्हणजे मला असं वाटतं की तुमचं सर्वांगीण आरोग्य चांगलं राहण्यासाठी ही त्रिसूत्री नक्कीच मदत करणारी आहे. म्हणजे आयुर्वेद, प्राणायाम आणि योगासनं असं. ठीक आहे. तर आयुर्वेद तर सगळं आपण आतापर्यंत जे काही बोललो ते सगळं आयुर्वेदाने सांगितलेल्या गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीची दिनचर्या, ऋतुचर्या आधी सांगितलेली आहे. मग तुमचं आहार विहार कसा असावा, तुमचं वागणं कसं असावं, ही जी आपण अलीकडे आज जीवनशैलीबद्दल बोलतोय, ह्याचं सगळ्यात जास्त स्पष्टीकरण आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे. तर त्यामुळे तो भाग आयुर्वेदातला खूपच महत्वाचा आहे. त्याच्या बरोबरीनं प्राणायाम आणि योगासनं. तर योगासनांनी मी नेहमीच म्हणतो, सकाळी उठल्यानंतर एक वॉर्मअप व्हायला पाहिजे बॉडीचा. चांगल्या पद्धतीनं तुम्ही योगासनं करताय, थोडं शरीर हे करताय की तुमच्या मसल रिलॅक्स होतात. अलीकडं स्पॉन्डिलायसिसचे प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं किंवा लोकांना चमक वारंवार भरताना दिसते. त्याच्यात दोन्ही कारणं आहेत. B12, D3च्या डिफिशियन्सी असतात, कॅल्शियम डिफिशियन्सी असते. पण ह्या बरोबरीने ह्या लोकांचा एक्सरसाइज अजिबातच नसतो. तर तुम्ही वॉर्मअपची एक्सरसाइज केली किंवा योगासनं केली की मसल रिलॅक्स होऊन जातात. आणि रिलॅक्स झालेल्या मसलला पुन्हा तुम्ही कोणतीही हालचाल केली तर मग ते पुन्हा जखडत नाही किंवा चमक भरत नाही. तर त्याच्यामुळे योगासनं करणं तितकंच गरजेचं आहे. योगासनाने आपण म्हणतो तसं रक्तपुरवठा चांगल्या पद्धतीनं शरीराला होतो. इव्हन आजारानुसार, म्हणजे मणक्याचे आजार आहेत तर त्याच्यामध्ये सर्वांगासन असेल किंवा हे असं त्या वेगवेगळ्या आसनांचा आम्ही पण नेहमी हे करताना रुग्णांना सांगतो की अशी आसनं वगैरे करा. व्यायामामुळे मोस्ट ऑफ टाइम तुमच्या ऑर्थोपेडिक कंप्लेंट ज्या आहेत त्या बऱ्याचशा कमी होतात. सूर्यनमस्कार सुद्धा चांगली गोष्ट आहे. फक्त ह्याच्यामध्ये बघायला पाहिजे की आपलं वजन नियंत्रणात आहे का. खूप वजन वाढलेलं असताना फार म्हणजे ओढाताण करून आसनं करण्यात गरज नाही. आसन म्हणजे आयुर्वेदानं म्हणजे योगासनं कोणती सांगितलं, आसन म्हणजे तुम्हाला जे सहज करता येईल ते आसन सांगितलं. ठीक आहे. प्राणायाम कशासाठी? तर हार्मोनल इम्बॅलन्स असेल किंवा मानसिक काही तक्रारी असतील, आजार असतील, तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्राणायामचा खूप चांगला फायदा होतो. मला असं वाटतं की प्राणायाम तुम्हाला मेंटली असं ऑर्गनाइज करायला मदत करतं. तुम्ही स्वतः एक पॉज घेऊन चांगल्या पद्धतीनं रिस्टार्ट करण्याचं काम प्राणायाममुळे करू शकता. तर प्राणायामने तुमचं काय म्हणू आपण योग चित्तवृत्ती निरोधा असं म्हटलंय ना. ठीक आहे. तर तुमच्या चित्तवृत्तीला नियंत्रित करण्यामध्ये खूप मोठा रोल जो आहे तो योगा, प्राणायाम ह्याचा आहे. पण ते पुन्हा लक्षात घेतलं पाहिजे. काय आम्हाला तो श्लोक होता. चांगल्या पद्धतीने योगासनं केली की सगळ्या रोगांचा नाश करणारी आहे. तर चुकीच्या पद्धतीने केली तर ती आणखीन आजारांना नवीन निर्मिती करू शकतात. असं म्हणजे काय युक्तेन अभ्यास योग सर्व रोगस्य क्षयो भव अयुक्तेन अभ्यास योग सर्व रोगस्य संभवः असं ते इतकं आहे. म्हणजे त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना ती योग्य पद्धतीनं, योग्य प्रकारे, योग्य प्रमाणात केली गेली पाहिजे. तसं केलं तर ते नक्की शरीराला म्हणजे आपण सोयीचं असं म्हणू. त्यामुळे नक्कीच म्हणजे तुमचं प्राणायाम, आयुर्वेद आणि योगा हे सगळं जे आहे ते ओव्हरऑल हेल्थ सगळी चांगली ठेवण्याच्या दृष्टीने खूप चांगली त्रिसूत्री असं मला वाटतं. सर, या त्रिसूत्रीच्या व्यतिरिक्त व्यायाम म्हणजे आता आजकाल खूप फॅड आहे जिमला जाणं. मग तो व्यायाम किती वेळ केला पाहिजे आणि कधी त्याची म्हणजे काही काहींचं असतं की सकाळी जिमला पहिली जातो. गोष्ट अशी आहे की व्यायाम हा कधीही रिकाम्या पोटी व्हायला पाहिजे. म्हणजे पोटात अन्न आहे आणि तुम्ही व्यायाम करता ही गोष्ट उपयोगाची नाही. हा एक भाग. म्हणजे आम्ही आयुर्वेदात इतकं की अंघोळ जी आपण करतो ती सुद्धा व्यायाम असल्यासारखी आहे. हो. ठीक आहे. तर जेवल्यानंतर अंघोळ करू नका असं आम्ही आवर्जून सांगतो लोकांना. आधी अंघोळ मग नाश्ता जेवण. ठीक आहे. तर रिकाम्या पोटी व्यायाम व्हायला पाहिजे. मग त्या 2 वेळा आहेत. एक तर सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही हे करू शकता किंवा संध्याकाळी 5 वाजताची वेळ व्यायामाला तुम्ही हे करू शकता. कारण दुपारी घेतलेला आहार बऱ्यापैकी पचून गेलं म्हणजे पुढं ॲब्सॉर्प्शन त्याचं बऱ्यापैकी झालेलं असतं पुढं जाऊन. तर त्याच्यामुळं तुम्ही एक तर सकाळी अर्ली मॉर्निंग व्यायाम करू शकता किंवा इव्हिनिंगला 5 वाजता तुम्ही व्यायाम करू शकता.
हा एक भाग आहे. दुसरं व्यायामामध्ये मला विचारलं तर माझा स्वतःचा म्हणजे मी इतक्या दिवस प्रॅक्टिसमध्ये आहे तर मला असं वाटतं की चालणं हा सगळ्यात उत्तम व्यायाम आहे. कारण ते काय म्हणू आपण त्यांनी सर्वांगीण व्यायाम होतो. चालताना तुम्ही तुमच्या शरीराच्या कलानं पावलं टाकत असता. ठीक आहे. त्याच्यामुळे तो रिअल कार्डिओ आहे असं मला वाटतं. हम्म. कारण तुम्ही बघा ट्रेडमिलवर चालणाऱ्या लोकांना सुद्धा हार्ट अटॅक आलेली तुम्ही पाहिले. पण मोकळ्या हवेत चालणारा माणूस आहे आणि त्याला हार्ट अटॅक आला असं कधी होत नाही. तर त्यामुळे ते चालणं जे आहे ते शरीराच्या कलानं होणारा व्यायाम आहे. बरं तो सर्वांग व्यायाम आहे. म्हणजे पचनाच्या संबंधित तक्रारी असतील तर इंटेस्टाइनची मोटिलिटी इम्प्रूव्ह करण्यामध्ये चालण्याचा जितका रोल आहे तितका दुसऱ्या कुठल्याही व्यायामाने फायदा होत नाही. वजन कमी करण्यामध्ये सुद्धा मी पाहिलेलं आहे की ते तुम्ही चालण्यानं जे वजन कमी होतं ते तुमचं जिम, झुंबा, योगा कशानेही कमी होत नाही. इतकं आहे. त्यामुळे बेस्ट व्यायाम जो आहे तो चालण्याचा आहे. दुसरं जिम करू नये असं माझं काही मत नाही. म्हणजे शरीर कमावणं ही चांगलीच गोष्ट आहे. पण गोंधळ कुठं होतोय अलीकडे जिमच्या नावाखाली, की आपण ते लक्षात घेत नाही. जिम तुम्ही करताय तर सकाळी छान पोट साफ झालेलं असणं गरजेचं आहे. पोट साफ नाही झाले अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही वेट लिफ्ट करायला गेला तर हर्निया होण्यापर्यंतच्या गोष्टी होतात. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. किंवा अलीकडं जिम लावलं की आम्हाला पुन्हा ते लगेच प्रोटीन, किटो डाएट ह्या सगळ्यांचा मोह व्हायला लागतो. मग चिकन मटनच खातो, अंडेच खातो फक्त. तर ते तसं नको आहे. कुठेतरी ते संतुलित असायला पाहिजे. म्हणजे मसल गेन करू नये असं नाहीये. मसल गेन करायलाच पाहिजे. मसल ही स्ट्रेंथ आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा संतुलन हा विचार कुठेतरी असला पाहिजे. जिमचा व्यायाम करताना सुद्धा अतिरेक जो आहे तो कुठेही टाळलाच पाहिजे. कारण ते आपण बघतोच ना, की अति हेवी काहीतरी करायला जातात, मसल टिअर-विअर होतात, तुमचं हार्ट अटॅक येण्यापर्यंत जातंय. तर इतकं ते काय अतिधाडस, अतिश्रम हा प्रकार आयुर्वेदानं टाळायला सांगितलेला आहे. तर ते टाळलं गेलं पाहिजे. अदरवाईज बाकीचा सगळा व्यायाम करायला हरकत नाही. आणि सगळ्यात उत्तम व्यायाम कोणता तर तो चालणं. हा सगळ्यात बेस्ट व्यायाम आहे. कमी वयाची मुलं आहेत तर त्यांनी मैदानावर मोकळ्या हवेत खेळलं पाहिजे. मग कुठलाही खेळ खेळू द्या. फुटबॉल खेळू द्या, हॉकी खेळू द्या, क्रिकेट खेळू द्या. दुर्दैवानं अलीकडची पिढी मोकळ्या ग्राउंडवर खेळताना दिसत नाही. ती मोबाईल धरून बसलेली आहे. तर त्याच्यामुळे खेळलं गेलं पाहिजे. खेळल्याशिवाय म्हणजे मी बघतो माझ्याकडे खूप पेशंट येतात उंची वाढण्यासाठी औषध घ्यायला. तर हे उंची वाढण्यासाठी ठीक आहे. औषधांनी तुम्हाला काय होतं, पोषण मिळतं किंवा थोडंसं आपण टार्गेटेड एफर्ट घेतो म्हणून उंची वाढायला मदत होते औषधाने. होत नाही असा भाग नाही. पण मुलांनी खेळलं पाहिजे. ग्राउंडवर खेळण्याने जी उंची वाढणार आहे. व्हॉलीबॉल खेळणारी कधी मुलं बुटकी पाहिलीत का तुम्ही? बास्केटबॉल खेळणारी मुलं कधी बुटकी पाहिलीत का तुम्ही? तर ते तुम्ही शरीराला स्ट्रेच केल्याशिवाय, त्याला श्रम दिल्याशिवाय ते विकसित नाही होऊ शकत ना. मला बायसेप ट्रायसेप निघावी वाटत असेल तर मी जोर बैठका मारायला पाहिजेत ना. त्याच्याशिवाय ते होऊ शकत नाही. तसंच आहे ते की मुलांनी मोकळ्या मैदानावर खेळलं पाहिजे. भरभरून त्यांनी खेळाचा आनंद घेतला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात असं. स्क्रीन टाईमचा तुम्ही उल्लेख केला. आजकालची जीवनशैलीच अशी झाली आहे, की स्क्रीन टाईम, मोबाईल असू दे किंवा मग आपण बसून काम करणं आणि मग या सगळ्यातून येणारा तणाव, याचा कसा आरोग्यावर आपल्याला परिणाम होतो? एक खूप मोठा म्हणजे दुष्परिणाम आहे ह्या सगळ्या स्क्रीन वगैरे गोष्टींचा. पहिला भाग असा आहे की स्क्रीन टाईम वाढल्यामुळे तुम्ही बघितलं का अलीकडं मुलींना म्हणजे पिरियड लवकर येणं सुरू होणं झालेलं आहे. इतका तो त्याचा इम्पॅक्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मी बघितलं जेवताना लोक मोबाईल घेऊन त्या मुलं अलीकडे लहान मुलं मोबाईल हातात असल्याशिवाय जेवणच जेवत करत नाहीत असं होतं. तुम्ही समजून घ्या असं ते मोबाईलकडे बघत असताना ते जे तोंडात भरलं जातं ना ते किती भरलं जातंय, किती चावलं जातंय, कशा पद्धतीने पचतंय ह्याला काही म्हणजे लॉजिकच नाहीये कुठलं. तर त्याच्यामुळे हे अत्यंत चुकीचं आहे. मी मगाशी म्हटलं तसं शारीर मानसिक क्रिया आहे जेवण करणं. त्यातली मानसिक क्रिया हा भागच बाजूला पडतो मोबाईल तुम्ही हातात घेतला की. टीव्ही चालू असेल तरी तुमची सगळं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते तिकडं असतं, जेवणाकडे असत नाही. आणि मगाशी बोलताना जो उल्लेख केला ना, तृप्ती मिळण्यासाठी तुम्ही जेवण तितकं चव घेऊन केलं पाहिजे. तुम्ही जर टीव्ही, मोबाईल बघत जेवण करत असाल ना, तर त्या अन्नाची किती ते चवदार बनवलेलं असू द्या, तुम्ही त्या चवीचा आनंद घेत नसता. तर त्यामुळे ते मग आहाराचं गणित हे अशा पद्धतीने बिघडत चाललंय. मी मानसिक आरोग्याचंच बोलताना मी म्हटलं तसं की मुलींमध्ये पाळी लवकर यायला लागली. ज्या गोष्टी स्क्रीनमुळे फार पटकन काही गोष्टींना एक्सपोजर मिळतंय. मुलांमध्ये सुद्धा तशा पद्धतीच्या समस्या आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे आता हे आणखी असं झालं. माझ्याकडं नवविवाहित एक जोडपं आलेलं होतं आणि मी सगळं हिस्ट्री घेत असताना ती लेडी जी आहे ती थोड्या वेळाने रडायला लागली. तर मी म्हटलं काय झालं? नाही म्हणजे नवरा आम्ही दोघंच राहतो म्हणे इथं. आई-वडील दोघांचे आमच्या गावाकडे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणे नवरा कामावरून आला की मोबाईल घेऊन बसतो म्हणे. नंतर जेवायला वाढलं की सुद्धा म्हणे एका हातात मोबाईल आणि जेवण चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये मग म्हणे मी बोलायचं कोणाशी? म्हणजे आमची चर्चाच होत नाही म्हणे. हे तुमचं आणखी सहजीवन समृद्ध होण्यासाठी एरवी तुम्ही आपण ते संवाद, चर्चा पाहिजे, काय आरोग्यदायी संवाद असला पाहिजे वगैरे. इथं संवादच राहिला नाही ह्या मोबाईलमुळे. त्याचं काय?
तर ती म्हणली की जर मग हे होणार नसेल मग तिथून पुढचं तुमचं आणखीन वैवाहिक आयुष्य आणखीन त्याच्यामुळं दुरावलेलं आहे सगळ्या गोष्टी आहेत. तर हा विचार इतका म्हणजे स्क्रीन इतकी इम्पॅक्ट करते. बरं जी लोक समजून घ्या ऑफिसमध्ये ऑलरेडी 6-6, 8-8 तास बसून आहेत, ती पुन्हा घरी येऊन जर स्क्रीनला चिकटून राहिली, तर तुमचे पाठीचे मणके कसे तग धरतील मला सांगा. अलीकडे जेवढे मणक्याची दुखणी आपल्याला पाहायला मिळतील, ती एवढी आधी अगोदर पाहायला मिळत होती का? हा भाग आहे. दुसरी गोष्ट डोळ्यांच्या तक्रारी वाढत चाललेल्या आहेत. म्हणजे नंबर लहान मुलांना अगदी लवकर चष्मे त्याच्यामुळे लागतायत. ह्या स्क्रीन हे करण्यामुळं डोळ्यांना एक्सेसिव्ह ड्रायनेस यायला लागलेला आहे. इतके सगळे दुष्परिणाम आपल्याला हे स्क्रीनमुळे बघायला मिळतात. अल्गोरिदम सेट होणं म्हणजे काय आहे? तर तुम्ही ॲडिक्ट होताय ना त्या गोष्टीला. ती गोष्टीला तुमचं क्लिअर इंडिकेशन आहे. तिला माहिती आहे की हा व्हिडिओ लावला की हा माणूस गुंतू शकतो. तशाच पद्धतीची व्हिडिओ ती मशीन तुम्हाला पुरवते आणि तुम्ही त्यात अडकून पडताय. तर ती स्क्रीन म्हणजे आपण स्क्रीनला ॲडिक्टेड आहोत. म्हणजे बाकीच्या 4 व्यसनांमध्ये आता एक नवीन व्यसन ॲड करायला पाहिजे. ते म्हणजे हे मोबाईल पाहण्याचं व्यसन आहे. म्हणजे हे बाकी सगळ्या व्यसनांनी इतकंच ते हानिकारक आहे. शरीराला, मनाला आणि सगळ्यालाच. तुमच्या कौटुंबिक जीवनाला सुद्धा. तर ते सगळा विचार करून ह्या गोष्टीवर कुठेतरी तर जपाननी मला वाटतं घातली 16 वर्षापर्यंत समाज माध्यमांचा वापर करायला मुलांना बंदी घातली. तर हे अशा पद्धतीच्या उपाययोजना आपल्याकडे पण करायला पाहिजे. तर पुढे चांगल्या पद्धतीची पिढी आपली तयार होईल असं मला वाटतं. तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण आरोग्याच्या बाबतीत बोलत असताना इम्युनिटी सारखं आपल्या कानावर येतात. पण ही रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी म्हणजे आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात कशी काळजी घेतली पाहिजे? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं. म्हणजे आहे का कुठं मार्केटमध्ये अशी एखादी गोळी आहे? आत्ता खाल्ली की चला आज रोगप्रतिकारक शक्ती चांगली, कुठलाही जीवाणू, विषाणू काही जवळ येणार नाही असं काही आहे का? तर रोगप्रतिकारक शक्ती हे तुमच्या काय म्हणू आपण ओव्हरऑल चांगली हेल्थ असेल, हं. तर त्याचं काय म्हणू आपण सार म्हणून आपण चांगली रोगप्रतिकारक शक्ती असा विचार करायला पाहिजे. आयुर्वेदामध्ये सुद्धा ओज नावाची जी संकल्पना सांगितली, जो मनुष्य जितका ओजस्वी तितकी त्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली. पण हे ओज कसं तयार होतंय? तर ते 7 धातूंचं सार म्हणून ओज सांगितलं. रस धातूपासून शुक्र धातूपर्यंत 7ही धातूंचं पोषण चांगल्या प्रकारे झाल्यानंतर निर्माण होणारं जे आहे ते ओज आहे. तर मला वाटतं ह्याच्यातून ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे, की संपूर्ण आरोग्य छान आहे. तर त्याच्यातनं तुमची चांगली रोगप्रतिकारक शक्ती तयार होणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. चांगलं अन्न तुम्ही घेताय, व्यायाम करताय, पाणी भरपूर पिताय. त्या बरोबरीनं तुम्हाला कोणतं व्यसन नाही. ह्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे. आता हे रोगप्रतिकारक शक्ती वाढली पाहिजे, इम्युनिटी चांगली राहिली पाहिजे म्हणणाऱ्या पिढीला अलीकडं व्यसनांचंही तितकंच आकर्षण आहे. त्यांना मधून-अधून कधीतरी ड्रिंक्स घ्यायचा आहे, एखादी सिगारेट ओढायची आहे. ठीक आहे. तर हे ह्याच्याने कशी तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील? म्हणजे स्मोकिंग हे तुमचं फुफ्फुसाचं आरोग्य तर बिघडवतंयच. पण तुमचं हायपरटेन्शन किंवा ह्या बाकी सगळ्या गोष्टींसाठीचा कॉज आहे. कॅन्सरसाठीचं ते कारण ठरू शकतं. इतकं सगळं आहे ना. असं असेल तर नाहीच एखादी सुद्धा सिगारेट ओढायला नाही पाहिजे मला तर वाटतं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे जे काही तुम्ही ड्रिंक्स घेता, त्याच्यातून जाणाऱ्या कॅलरीज ह्या बघायला पाहिजेत ना. म्हणजे तुम्ही बाहुबलीची थाळी खाणं आणि तुमचा तो पेग सारख्या प्रमाणात येत असेल, तर तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे ना. फॅटी लिव्हर होतं म्हणजे काय होतं? तर हे सगळं पचवण्याचं काम यकृताचं आहे. तुम्ही त्याला इतकी कॅलरीज पाठवता, की ते साठवून ठेवायला लागतं आणि त्याचं आपण यकृताला सूज आली असं म्हणतो. ठीक आहे. मग पुढे ते लिव्हर डॅमेज होण्यापर्यंत जातं. तर ही सगळी इम्युनिटी म्हणजे आपण काय म्हणू, एक म्हणजे थोडक्यात आपण सोप्या उदाहरणातनं ते स्पष्ट करतो, की हुशार विद्यार्थी म्हणजे काय असतं? हुशार विद्यार्थी परीक्षा आल्यावर 12-12 तास अभ्यास करत नाही. हुशार विद्यार्थी रोज 2 तास अभ्यास करत असतो. ठीक आहे. ह्या रोजच्या 2 तासांनी त्याला हुशार बनवलेलं असतं. तसं चांगला रोगप्रतिकारक शक्ती असणारा माणूस कोण आहे? जो रोज आरोग्यासंबंधीचे बेसिक जे रूल्स आहेत ना, वेळेवर खाणं, पाणी भरपूर पिणं, थोडासा व्यायाम करणं, चांगला आहार घेणं, कोणतंही व्यसन न करणं, ह्या गोष्टी सातत्यानं जो म्हणजे काय फॉलो करतो, तो मला वाटतं त्याची इम्युनिटी चांगली आहे, त्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो ना, की काही गोष्टी ह्या हे नसतात, काय म्हणू आपण आउटपुट नसतात. त्या प्रोसेस असतात. ठीक आहे. तसं समजून घेतलं पाहिजे, की चांगलं आरोग्य ही प्रोसेस आहे. हो. ती सातत्यानं तुम्हाला चालू ठेवायची. हं. 4 गोष्टी केल्या म्हणून चांगलं आरोग्य सेट झालं असं होणार नाही. रोज त्यासाठी एफर्ट तुम्हाला घ्यायचा आहे. गुड हेल्थ इज अ प्रोसेस. म्हणजे तो एंड असू शकत नाही. ठीक आहे. तर तशा पद्धतीनं रोजच्या जगण्यामध्ये तुमच्या आरोग्यविषयक सवयी चांगल्या असणं, म्हणजे चांगला आहार घेणं, पाणी भरपूर पिणं, थोडा व्यायाम करणं, या सगळ्या गोष्टी असणं, म्हणजे मग तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होणार आहे. त्यासाठी काही 4 औषधं घेणं किंवा काहीतरी खाणं ह्याच्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते असा हा सगळा भ्रम आहे. त्याला जोडूनच म्हणजे मला वाटतं मी इथे काय ॲड करतो, की अलीकडे तो फेनॉमेनॉन आहे का डिटॉक्स करूया. हो. का आणखीन कसलं वॉटर आलंय तुमचं?
पाणी पण आलं ना काहीतरी त्याच्या अल्कलाईन वॉटर हे मी नेहमी ते ह्या सगळ्या गोष्टी माझ्या समोर आल्या ना, डिटॉक्स करणं वगैरे ठीक आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये पंचकर्म नावाचा एक भाग सांगितलेला आहे, जो शरीर शुद्धीचा उपक्रम आहे. पण त्याला फक्त डिटॉक्स म्हणून बघू नये. ठीक आहे. डिटॉक्सिफिकेशन व्हायला मला उलटं विचारायचं, टॉक्सिफिकेशन कशाने झालं? म्हणजे तुम्ही खराब खाणार, पिझ्झा बर्गर खाणार आणि येणार आमचं पंचकर्म करा म्हणणार. ह्याला काही लॉजिक नाही ना. ठीक आहे. शरीर शुद्धीचा उपक्रम म्हणजे काय आहे? तर तुमचं काय म्हणू आपण 7 धातूचं परिणमन म्हणजे एका धातूकडून दुसऱ्या धातूकडे जो पोषक अंश जातोय, त्या प्रक्रिया चांगल्या पद्धतीने घडाव्या. कुठं काही शरीरामध्ये हे असेल तर ते सगळं शरीर चांगल्या पद्धतीने रिज्युनेट व्हावं. ह्याच्यासाठी पंचकर्म आहे. ठीक आहे. हे डिटॉक्स काय आहे? मग तुम्ही टॉक्सिकेट करताय आधी शरीर पहिलं तर तुमच्या म्हणजे काय म्हणू आपण ज्याच्यातून विषारी प्रभाव येईल अशा पद्धतीचं खाणं-पिणं सगळं तुम्ही करताय आणि मग तुम्ही आयुर्वेदाकडे येता की आम्हाला डिटॉक्स करून पाहिजे. तर हे फक्त तशा पद्धतीने पंचकर्माकडे बघायला नको. पंचकर्म म्हणजे इथपर्यंत आहे. म्हणजे मी सगळ्या गोष्टींमध्ये बघतो. माझ्याकडे कितीतरी केसेस आहेत की ज्यांचं म्हणजे ज्यांना ॲलर्जिक काही प्रॉब्लेम होते, अंगावरती रॅश येत होते किंवा काय. तर वमन किंवा विरेचन असं शरीर शुद्धी करून घेतल्यानंतर हे त्रास त्यांच्या मुळापासून बंद झालेत. पुन्हा त्यासाठी उपचार घ्यायची गरज पडलेली नाही. हार्मोनल हेल्थ एस्टॅब्लिश करण्यामध्ये पंचकर्माचा रोल इतका मोठा आहे. म्हणजे पीसीओडीच्या केसेस आहेत किंवा इन्फर्टिलिटी आहे, इन्फर्टिलिटी ओव्ह्युलेशन चांगल्या पद्धतीने होत नाही. ह्याच्यामध्ये वमन केलं तर खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे एखाद्या नव्यानं पिरियड आलेल्या मुलीला जेवढ्या चांगल्या पद्धतीनं ओव्ह्युलेशन व्हावं, तितकं सुंदर ओव्ह्युलेशन वमन केल्यानंतर होताना दिसतं. म्हणजे किती छान त्याचा हे आहे. बस्ती घेणं म्हणजे फक्त म्हणजे काय म्हणू आपण मोठ्या आतड्यातनं आणि रेक्टममधनं स्टूल बाहेर काढणं नव्हे. बस्तीमध्ये दोन्ही गोष्टी आहेत. एक तर त्यांनी शोधन होणारच आहे, पण त्याबरोबरीने त्याच्यात जी औषधं वापरली ती मोठ्या आतड्यात ॲब्सॉर्ब होणार आहे आणि त्याच्याने शरीराला बळ मिळणार आहे. वाताचं उपक्रम म्हणून, वाताची चिकित्सा म्हणून आपण बस्ती करतोय. ठीक आहे. तर हे वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण असे सगळे जे काही पंचकर्म आहे, ते बेसिकली तुमच्या शरीराला काय म्हणूया आपण बॉडी सर्व्हिसिंग जसं गाडी सर्व्हिसिंग आहे तसं बॉडी सर्व्हिसिंग म्हणता येईल सोप्या भाषेत. पण ते तुमच्या शरीराला काय म्हणू आपण सगळ्याच बाजूने म्हणजे ताकद देणार आहे, करेक्टिव्ह आहे, हे आहे. फक्त डिटॉक्स म्हणून त्याच्याकडे बघायला नाही पाहिजे. आणि अगदी सोपं बोलायचं झालं तर मी नेहमी पेशंटला सोप्या भाषेत उदाहरण देतो. अल्कलाईन वॉटर प्या किंवा काहीतरी हे करा. ह्यापेक्षा सुद्धा सोपं काम काय आहे? तर पाणी भरपूर प्या. बेस्ट बेस्ट डिटॉक्सिफिकेशन काय आहे? म्हणजे आयसीयूमध्ये पेशंट ॲडमिट असताना डॉक्टर चेक काय करतात? युरिन आउटपुट चेक करतात. लघवीला खळखळून छान साफ होते का ते बघत असतात. युरिन आउटपुट चांगलं असलं की आपली हेल्थ चांगली आहे. मग अलीकडे पुरुषांमध्ये महिलांमध्ये सुद्धा ते लघवीला जायला बाथरूम स्वच्छ नाही म्हणून त्या महिला पाणी पित नाहीत. पुरुषांना सुद्धा लघवीला जाण्याचा एका जागेवरून उठण्याचा कंटाळा आहे म्हणून पाणी पित नाहीत. हे चूक आहे. दिवसभरात 3.5 ते 4 लिटर पाणी पिलं गेलं पाहिजे. थोडं पाणी वारंवार पिलं गेलं पाहिजे. एका वेळेला 1 ग्लासपेक्षा जास्त पाणी पिता कामाचं नाही. पाणी पिताना ग्लास बॉटलला तोंड लावून प्यायला पाहिजे. वरून पाणी पिलं की ते पाणी पचायला जड होतं. त्याच्यात लाळ मिसळत नाही व्यवस्थित पद्धतीनं. ठीक आहे. तर हा नियम घातला पाहिजे. म्हणजे दिवसभरात 3.5 ते 4 लिटर पाणी, थोडं पाणी वारंवार पिणं, ग्लास बॉटलला तोंड लावून पाणी पिणं. ठीक आहे. आणि जेवताना 1 ग्लास पाण्याबरोबर जेवण संपवणं. हे पाणी जेवणाच्या मध्ये पिणं. त्याला जोडून सांगायची गोष्ट म्हणजे काही लोकांना ती सवय असते. मी सकाळी उठल्यानंतर तांब्यावरून पाणी पितो. चूक. हे असं तांब्या गरम पाणी ते गरम पाणी पिणारे कॉन्स्टिपेशनचे पेशंट आहेत. त्यांना गरम पाणी पिल्याशिवाय पोटच साफ होत नसतं. तर त्यांनी पहिलं उपचार घेतला पाहिजे. ते बिघडले डायजेशन ते सुधारून घेतलं पाहिजे. गरम पाणी पिण्याची गरजच पडत नाही. मी नेहमी म्हणतो रुग्णांना, की जर आपल्याला खरंच गरम पाण्याची गरज असते, तर ते कोल्हापूर भागात कुठेतरी ते 2 गरम पाण्याचे कुंड आहेत माहिती आहे ना, प्रॉपर उकळताना पाणी दिसतं. निसर्गात सगळीकडे गरम पाणी व्हायला असतं. आपल्याला गरम पाणी पिण्याची गरज असते. तृप्ती कशाने मिळते? नॉर्मल थंड पाणी पिल्यानं तृप्ती मिळते. तर सकाळी उठल्यावर आयडियली 1 ग्लास नॉर्मल पाणी प्यायला पाहिजे. तुम्हाला गरम पाणी प्यायला लागतंय म्हणजे तुम्हाला कॉन्स्टिपेशन आहे. ठीक आहे. दुसरं एकदम तांब्यावर पाणी पिलात ना, की त्याचा ऑप्टिक नर्व्हवरती प्रेशर येत असतो. ऑप्टिक नर्व्ह डॅमेज होऊन ग्लॉकोमा होतो. काचबिंदू होऊ शकतो. त्यामुळे एका वेळेला तांब्या पाणी पिणं हे 100% चूक आहे. थोडं पाणीच वारंवार पिलं गेलं पाहिजे. म्हणजे अजीर्ण भैषजम वारी असं म्हटलेलं आहे. तुम्हाला अजीर्ण झालं असेल तर ते पाणी पिल्यानं सुद्धा तुम्हाला औषधाप्रमाणे काम करणार आहे. तुम्ही पाणी कशा पद्धतीने पिताय त्याच्यावर ते ठरणार आहे की ते तुमच्या शरीराला कशा पद्धतीनं लागू पडतंय ते. पण बेस्ट डिटॉक्सिफिकेशन काय आहे? तर चांगलं पाणी पिलं, चांगली खळखळून लघवीला झाली, सकाळी छान पोट साफ झालं, की ते बेस्ट डिटॉक्सिफिकेशन. त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. तर उपवास करणं किती महत्वाचं आहे? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. उपवास ह्याची व्याख्या काय आहे? तर ते देवाच्या जवळ जाणं. ठीक आहे. आपल्याकडे उपवास म्हणलं की जे दिसतंय ते मला तर फार हसू येतं ते सगळं बघितल्यानंतर. म्हणजे मला ह्या वेळेसची मागची झालेली महाशिवरात्र आठवते. मी
बदनाम करायला नको, छान बनवतात ते. बादशाहीला जाऊन मी उपवासाची थाळी खाल्ली. तर त्याला उपवास कसा म्हणायचा हे मला काही कळलं नाही पण नंतर. तर ते उपवासाच्या नावाखाली आपण जे सगळं खातोय ना, ते तर पहिलं सगळं पित्त वाढवणार आहे. हं. म्हणजे साबुदाणा असेल, तुमचं ते बटाटा, रताळे या सगळ्या गोष्टी तुमचं पचन बिघडवणाऱ्या गोष्टी आहेत खरं तर. त्यामुळे ते तसं उपयोगाचं नाहीये. दुसरी गोष्ट आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा उपवासाला तसं महत्त्व नाहीये. म्हणजे मी म्हटलं तसं उपवास म्हणजे काय? तर ते देवाच्या जवळ जाणं. ते तुम्ही अगदी काय सोप्या भाषेत म्हटलं की नामस्मरणातनं ते होतंय. तुम्ही जप केला की त्याच्यातनं तुमचं ईश्वराशी जवळीक निर्माण होते. हा भाग आहे. त्याच्यासाठी उपाशी राहणं हा प्रकार उपयोगाचा नाहीये. आमचे सर छान सांगायचे, सगळ्यात श्रेष्ठ धर्म कुठला आहे? तर शरीर धर्म सगळ्यात श्रेष्ठ. शरीर. लहान मूल लघवीला लागल्यावर विचार करतं का मी माणसामध्ये आहे? ते लघवीला करून मोकळं होतं. हो. माणसाने इतकं नैसर्गिक जगायला पाहिजे. तहान लागली पाणी पिलं पाहिजे, भूक लागली खाल्लं पाहिजे, लघवी टॉयलेटला लागली गेलं पाहिजे. न वेगानं धार्यत नावाचा एक अध्याय आयुर्वेदामध्ये दिलेला आहे. म्हणजे आपल्याला जे वेग येतात, मग लघवीला येते किंवा उचकी येते, हे हे जर तुम्ही धारण केलं तर त्याच्यामुळे काय काय आजार निर्माण होतात. उचकी अडवून धरल्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. हं. इतकं आहे. तर त्याच्यामुळे कुठलीही शरीरक्रिया दाबून ठेवणं हे काही उपयोगाचं नाही. म्हणजे गीतेमध्ये ते छान आहे. अर्जुनानं श्रीकृष्णाला प्रश्न विचारला, की तुम्ही ते एकदम योग मार्ग वगैरे सांगितलं. पण आम्ही सामान्य माणसांनी काय करायचं? हं. आम्हाला तर संसारात राहायचं. तर बरोबर. ते श्रीकृष्णाने त्याच्यावर छान स्पष्टीकरण दिलेलं आहे, की इंद्रियांना फार बांधून पण घालू नका आणि फार मोकळंही सोडू नका. ठीक आहे. तर तशा पद्धतीनं काय व्हायला पाहिजे, की ते तुम्ही उपवास म्हणताना आपल्याला आज उपवास धरला म्हणून भूकच लागली नाही, असं होतंय का? तर भूक लागत असते. हं. तर त्यामुळं आहार न घेणं हे काही उपयोगाचं नाही. तशा पद्धतीचा उपवास उपयोगाचा नाहीये. मी सगळ्या पेशंटना नेहमी बोलतो, की तुम्ही आठवड्यातनं एक उपवास केला, की आठवडाभर पचन बिघडलेलं राहतं. कारण हो. त्या दिवशी तुम्ही तुमच्या खाण्याचं टाईम टेबल सगळं बिघडून बिघडून टाकता जातं. आणि पचन बिघडून टाकता. तर त्याच्यामुळं उपवासाला म्हणजे जेवण न घेणं किंवा जे उपवासाला खातो ते खाणं हे सगळं पचनक्रिया बिघडवणार आहे. तर त्यामुळे मी नेहमी सल्ला देतो, की त्यापेक्षा ज्या दिवसाचा गुरुवारचा काय सोमवारचा तुम्ही उपवास धरता, त्या दिवशी 1 तास देवाजवळ बसून 1 तास त्या देवाचं नामस्मरण करा. हा सगळ्यात बेस्ट उपवास आहे. आता त्याचं आणखीन पुढं स्पष्टीकरण काय असतं? मग पोटाला विश्रांती म्हणून उपवास करतो. हं. ठीक आहे. तर तो लंघनम परम औषधम असं म्हटलंय ना आयुर्वेदामध्ये. म्हणजे उपवास करणं हे औषध सारखं काम करत असं. पण ते कसं आहे, आयुर्वेदाला अपेक्षित असलेला उपवास कसा आहे? तर सकाळी नाश्त्याच्या जागी म्हणजे तुमची मूग डाळीचं कडण किंवा हलकीशी पेज घेतली गेली पाहिजे. दुपारचं जेवण आहे त्याच्यामध्ये 1 वाटी भात आणि थोडंसं वरण असं घेतलं गेलं पाहिजे. आणि रात्रीचं जेवण तुम्ही जेवढं जेवण करता त्याच्या निम्म्यानं जेवणं. हं. हा पोटाच्या विश्रांतीसाठीचा उपवास आहे. हं. ठीक आहे. तर ते उपाशी राहणं हा काही उपवास असू शकत नाही. तर त्यातला तो भाग लक्षात घेतला पाहिजे, की वेळ झाली तुमची जेवणाची, की तुमच्या शरीरात पित्त येणार आहे. आणि त्याला जर तुम्ही अन्न नाही दिलं तर ते तुम्हाला त्रास देणार आहे. सकाळी उठल्यानंतर 2-2, 3-3 तास न खाणारे लोक माझ्याकडे येतात. मग त्याच्यात वृद्ध लोकांचा समावेश जास्त आहे. म्हणजे उठलं की पहिलं चालायला जातात. चालून आलं की अंघोळ करतात. अंघोळ केलं की त्यांचं मत असतं की मी देवपूजा केल्याशिवाय खाणार नाही. मग हे करत 2, 2.5, 3 तास जातात. अशा लोकांना मग रिफ्लक्स इसोफेजायटिस झालेला असतो. अन्ननलिकेला आतनं सूज आलेली असते पित्त वाढून, वाढून. मग हे काय हे देवाने केलं का? नाहीये. आपलं अज्ञान आहे त्याच्यामुळं अशी. तर ते काही नाही. अध्यात्म हा तुमच्या आत्मिक समाधानाची गोष्ट आहे. त्याचा आणि आहार घेण्याचा संबंधच जोडायला नाही पाहिजे. ठीक आहे. तर त्यामुळं मला विचाराल तर ज्या पद्धतीने आपण उपवास करतो तसा उपवास आपण करायला नाही पाहिजे. सर आयुर्वेद तज्ञ म्हणून तुम्ही 15 वर्ष प्रॅक्टिस करतायत. पण प्रत्येक रोगावर म्हणजे जे कुठला रोग आहे, त्याच्यावरती आयुर्वेद पुरून उरलाय का? प्रत्येक रोगाला? नाही, मला असं वाटतं, की मी 15 वर्षात ह्याच्यात काम केल्यामुळे मला असं वाटतं, की प्रत्येक शास्त्राला आपापले काही बलस्थान आहेत आणि आपापल्या काही मर्यादा हां. आहेत आणि त्या समजून घेतल्या पाहिजेत. म्हणजे मी आयुर्वेदाचा प्रॅक्टिशनर असलो तरी मी नेहमी म्हणजे डायबिटीज, बीपीच्या रुग्णांना सांगतो, की तुम्ही ते उपचार बंद करू नका. बऱ्याच वेळा लोकांच्या अपेक्षा तशा असतात, की आता आयुर्वेदाच्या डॉक्टरांकडे आलो म्हणजे माझ्या आता डायबिटीज, बीपीच्या सगळ्या गोळ्या बंद होतील. ते कॅन्सरच्या बाबतीत पण आहे. हो, हो. की बाबा आता ह्या ट्रीटमेंटच घ्यावी लागणार नाही. कॅन्सरच्या बाबतीमध्ये म्हणजे हे 2 गोष्टी मी आधी फोडून हे करतो. म्हणजे पहिला भाग असा आहे, की शास्त्राला बलस्थान आणि मर्यादा आहेत. बरोबर. मग ती दोन्हीला आहेत. आधुनिक शास्त्रालाही आहेत आणि आयुर्वेदालाही आहेत ते. ठीक आहे. तर आयुर्वेदाची बलस्थानं ओळखून त्याच्यासाठीचे उपचार घेतले गेले पाहिजेत. हे मी म्हटलं तसं लाईफस्टाईल डिसऑर्डर्समध्ये रुग्णांना वाटतं, की आमच्या गोळ्या पूर्ण बंद झाल्या पाहिजेत. तर मला दोन्ही गोष्टी सांगायच्या की आजाराच्या सुरुवातीच्या स्थितीमध्ये जर तुम्ही आयुर्वेदाच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला, म्हणजे HbA1c मध्ये तुम्ही प्री डायबिटिक आलेला आहात किंवा नुकतंच तुमचं म्हणजे अबोव्ह 6 तुमची व्हॅल्यू यायला लागली HbA1cची. तुमचं वजन वाढलेलं आहे. अशा केसमध्ये जर तुम्ही डॉक्टरांचा म्हणजे आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली,
आम्ही 100% पेशंटचं वजन कमी करून घेतो, मेटाबॉलिझम सेट करून घेतो, HbA1c नॉर्मल येतं, डायबिटीस रिव्हर्सल बसतो. बरं, हा आयुर्वेदाचा फिनॉमिनॉन नाही. मॉडर्न सायन्स सांगतं की तुमच्या बॉडी वेटच्या 10% इतकं वेट जर तुम्ही रिड्यूस केलं तर डायबिटीस रिव्हर्सल बसतो. ठीक आहे, पण हे कधी तुम्ही सुरुवातीलाच सावध झालं पाहिजे, पटकन त्याच्यावरती उपचार घेतले पाहिजेत की ते नक्की त्यावेळेला तुम्हाला मग पुढे डायबिटीसच्या गोळ्या औषधं घ्यावी लागणार नाही. तुम्ही जीवनशैली चांगली सांभाळली तर तुम्हाला डायबिटीस तुमचा पुन्हा होणार नाही. शुगर, बीपी वाढलाय त्या केसमध्ये सुरुवातीच्याच ह्याच्यामध्ये आहात, वजन कमी करून घेतलं, बीपी कंट्रोल झाला, उत्तम. बीपी नॉर्मल पाहिजे, शुगर नॉर्मल पाहिजे. ठीक आहे, तर तशा पद्धतीनं आयुर्वेदाच्या उपचारांचा विचार करायला पाहिजे. कॅन्सरमध्ये सुद्धा कसं आहे समजून घ्या, कोणत्या स्टेजमध्ये पेशंट आहे, काय चालू आहे. म्हणजे किमोथेरपी चालू असणाऱ्या रुग्णांना मुस्तादी आपण सारखा बस्ती आहे, मांसाचं पोषण करणारा, तो बस्ती दिल्यानं फायदा होतो ना. शरीराची जी झीज किमोमुळे जास्त होती ती कुठेतरी रोखण्याला मदत होते ना, तर त्यामुळे तो फायदा नक्की होतो. तर त्यामुळे फक्त दोन्हीचा समन्वय साधून उपचार करण्याची गरज आहे. म्हणजे माझ्याकडे मध्ये एक पेशंट आला होता, त्याला लघवीची जागा आणि संडासच्या जागेच्या मध्ये ऍब्सेस बसला होता, गाठ झाली होती. ठीक आहे, आणि येऊन मला काय म्हणे, सर मी ही आयुर्वेदिक गोळी घेतो, कुठल्या तरी कंपनीचं औषध होतं, काय मधुहारी का काहीतरी असं नाव होतं, आणि ती गोळी घेतो आणि मला डायबिटीसचा काहीही त्रास नाही. मी म्हणलं ओके. मग मी पहिलं ते गाठ घेऊन आले म्हणून मी त्यांची तिथं माझ्या इथं शुगर केली. शुगर किती असावी, 460 शुगर होती. ठीक आहे, तर ही कुठली जी काही गोळी घेत होती त्याचा शुगर कंट्रोल असण्याचा काही संबंध नव्हता. एवढी शुगर वाढून तो ऍब्सेस बसलेला होता, तो हील होत नव्हता. पेशंट ऍडमिट करावा लागला, इन्सुलिन देऊन शुगर आधी कंट्रोल करावी लागली, कंट्रोल करून तो ऍब्सेस ऑपरेट करावा लागला. ठीक आहे, तर हे समजून घेतलं पाहिजे. डायबिटीसचा मला काही त्रास होत नाही म्हणजे काय, तर डायबिटीस म्हणजे काही सर्दी खोकला ताप नव्हे, टायफॉइड मलेरिया, की तुम्हाला अंग दुखायला सुरुवात होईल, कणकणी नाही. डायबिटीस हा सायलेंट किलर आहे, पोखरणार आहे आतमध्ये. तुमच्या जखमा बऱ्या होत नाहीयेत, तुम्हाला एखाद्या ठिकाणी कापलं तर पटकन रक्त फ्लोट होत नाहीये. तुम्ही हे सगळ्या गोष्टी आहेत, आणि हे सगळं तुम्हाला कळेलच असं नाहीये. रेटॉनोपॅथीमध्ये दिसायला त्रास व्हायला लागल्यावर कळतं, तोपर्यंत रक्तवाहिनी फुटलेली सुद्धा लक्षात येत नाही. न्यूरोपॅथीमध्ये टोचल्यासारखे भावना व्हायला लागलं, एवढं व्हायची वाटच नाही बघायला पाहिजे. आपण म्हणजे डायबिटीस बीपी मध्ये मला त्रास होत नाही हा निकष लावण्यापेक्षा माझा बीपी नियंत्रणात आहे, माझी शुगर नियंत्रणात आहे, हा निकष लावला पाहिजे. तर तसं असेल तर आपण हेल्दी आहोत. तर तशा पद्धतीने विचार करायला पाहिजे, आणि जिथं गरज आहे तिथं ॲलोपॅथीचे उपचार घेतले पाहिजेत. जिथं चांगल्या पद्धतीनं आयुर्वेदाचा फायदा होतो तिथं आयुर्वेदाचे उपचार घेतले पाहिजेत. म्हणजे मला आवर्जून सांगायला आवडतं की पचनशक्तीशी संबंधित आधुनिक शास्त्राकडे किती औषध आहे, फार कमी. अँटॅसिड आणि ठराविक अँटीबायोटिक सोडता काही नाहीये. प्रोबायोटिक देतील फार. ह्याच्या विरुद्ध तुम्ही आयुर्वेदामध्ये बघितलं तर पचन संस्थेवरती काम करणारी लाखो औषधं आयुर्वेदामध्ये आहेत. ठीक आहे, म्हणजे रसायन चिकित्सा जी सांगितलेली आहे, वाजीकरण चिकित्सा जी सांगितलेली आहे, हा वेगळाच भाग आहे ना. म्हणजे ॲलोपॅथीमध्ये हा विचारच नाहीये की तुम्हाला आजार होऊ नये म्हणून काही औषध घेता येतात, किंवा शरीराला ताकद देण्यासाठी, बळ देण्यासाठी. च्यवनप्राश तुम्ही आम्ही खातो तो रसायन आहे. ठीक आहे, हे रसायन औषध आहे बेसिकली. तर हे इतका चांगला विचार आयुर्वेदाने केलेला आहे ना, तर हे घ्यायला पाहिजे ना आयुर्वेदातला आपण. ठीक आहे, पण ॲलोपॅथीमध्ये जे पेन किलर्स आहेत, किंवा आता भूल दिली जाते, किंवा हे जीवनशैली विषयक आजारांमध्ये जे काही औषधांचा शोध लागले, हे खरंच खूप मोठं वरदान आहे. हे आपण मान्य केलं पाहिजे, आणि योग्य तो समन्वय घेऊन आपण तशा पद्धतीने उपचार करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की ते बोलीभाषेत अंधभक्त होता कामाचं नाही. आयुर्वेदाचंही नको आणि ॲलोपॅथीचंही नको. हां, तुम्ही तुमचे ते रिपोर्ट्स बघायला पाहिजेत. डायग्नोसिस म्हणजे तुमच्या रिपोर्टवरती तुमच्या सगळ्या पॅरामीटर चांगले आहेत, तर तुमचे डॉक्टर बरोबर आहेत. ते जर होत नसेल, तुम्ही जे उपचार घेताय ज्या डॉक्टरांचे त्याच्याने तुमची शुगर नियंत्रणात नाहीये, बीपी नियंत्रणात नाही, यू मस्ट गो फॉर सेकंड ओपिनियन. ठीक आहे. मी मुलाला क्लासला लावलं, मार्क चांगले पडत नाही, तर मी क्लास बदलतो ना. तसंच तुम्ही करायला पाहिजे. तर त्यामुळे ते उपचार व्यवस्थित चाललेले आहेत, चांगल्या पद्धतीनं आपलं सगळं नियंत्रणात येतंय. ह्या गोष्टी होतायत का नाही, हे क्रॉस चेक करूनच विचार करायला पाहिजे. आणि कुठलंही शास्त्र असलं, तर त्याचं ब्लाइंड फॉलोवर होण्यात मजा नाही. आपण डोळसपणे ह्या सगळ्याचा विचार करून, समन्वय साधून उपचार घेतले पाहिजेत. कारण दोन्ही शास्त्रांना आपापल्या मर्यादा आणि आपापली बलस्थानं आहेत. तर तुमच्या बाबतीत कसं उदाहरण झालं, म्हणजे तुम्ही आता म्हटले रिपोर्ट्स बघून आणि मग सेकंड ओपिनियन. असा कुठला पेशंट तुमच्याकडे आलाय आणि म्हटलं का बाबा नीरज सर, तुम्ही दिलेलं काही उपयोगी पडलेलं नाही, मला काय ते सांगा, किंवा चिडून एखादा बोललाय का? नाही, नाही. माझ्या बाबतीत, ह्या बाबतीत मला आवर्जून सांगायला आवडेल, की मी स्पष्ट भूमिका घेतो. मी ज्यावेळेला ट्रायल काही करायला जातो ना, त्यावेळेला मी एकदम रुग्णांना फार जास्त दिवसांची औषधं देत नाही. 7-15 दिवसांची औषधं देतो, आणि मी स्वतःच सांगून देतो, की आपण नव्याने प्रयत्न करतोय. याच्यात फरक पडला तर आपण मेडिसिन कंटिन्यू करू, अन्यथा आपण औषधं थांबवू. दुसरा भाग, मी आजपर्यंत असं कधीच केलेलं नाही,
की आयुर्वेदाकडे पेशंट आला म्हणून त्याची कधी कुठलं इन्व्हेस्टिगेट केलं नाही हम्म. किंवा त्याच्या बाकीच्या बाजू तपासून पाहिलेल्या नाहीत. मी नक्की पेशंट इन्व्हेस्टिगेट करतो. त्याचे जे रिपोर्ट गरज वाटली तर त्या बरोबरीने जर काही म्हणजे मॉडर्न मेडिसिनची औषधं घेणं गरजेचं असेल हम्म. तर ती मेडिसिनच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ती मी घ्यायला लावतो कंपल्सरी. किंवा अगदी आमच्याकडे डायबिटीस पेशंट जे रिव्हर्सल बसले किंवा ज्यांचं काही वजन कमी झाल्यामुळे बीपी कंट्रोल झाले, ह्या लोकांची औषधं मी बंद केलेली नाहीयेत. गोळ्या मी बंद केलेल्या नाहीत. ती एमडी मेडिसिन त्यांच्याच डॉक्टरांकडून मी त्या बाबा आता हे HbA1c नॉर्मल आलेलं आहे, शुगर लेवल कमी होतीये तुमच्या गोळ्यांमुळे. तर आता तुम्ही ह्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या गोळ्या कमी करून घ्या किंवा बंद करा. हे मी डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेलं. मी स्वतः ह्या गोष्टी करत नाही. आणि ज्या गोष्टी मला मर्यादा येतात त्या मी स्पष्टपणे सांगून देतो, की हे होऊ शकत नाही. माझ्याकडे कितीतरी वेळेला कोड आहे म्हणून पेशंट येतात, की बाबा आम्हाला ह्याच्यावरती उपचार द्या. मी नाही म्हणून सांगतो. नाहीत येत रिझल्ट बाबा, तर मी नाही ट्रीट करत. फसवणारे फसवत असतील, पण मी स्पष्ट बोलून मोकळा होतो. त्यामुळे तुम्ही म्हणला ह्या गोष्टीचा पेशंटच्या रागाचा सामना मला कधी करावा लागला नाही. कारण ते स्पष्ट भूमिका घेणं हा तो भाग आहे, तो मी नेहमी उपचार करताना घेतो. तर त्याच्यामुळे तसा गोष्टी मला कराव्या लागल्या नाहीत. सर अगदी शेवटाकडे येत असताना एक प्रश्न आहे. औषधाविना आरोग्य जपण्यासाठी कोणत्या 3 सवयी महत्वाच्या पाहिजेत? मी म्हटलं तसं, की 3 वेळेला वेळेवर खाणं, मग ते चांगला आहार घेणं, पाणी भरपूर पिणं आणि 45 मिनिटं रोज चालणं. या 3 गोष्टी आपण सांभाळल्या ना, की आपलं आरोग्य चांगल्या पद्धतीनं म्हणजे सगळं आरोग्य चांगलं राहतं. कारण काय होतं आपल्याला वाटतं, की वजन वाढतंय, हे होतंय. 45 मिनिटांचा वॉक जर रेग्युलर असेल, तर तुमचं स्ट्रेस बस्टर आहे तो. तुमचं म्हणजे सगळं वजन नियंत्रणात ठेवायला मदत करतोय. बॉडी ॲक्टिव्हिटी घडून येते. 3 वेळेला वेळेवर खाल्लं. मी नेहमी मजेत म्हणतो, की तुमच्या हातात भरपूर अंगठ्या आहेत, गळ्यात भरपूर सोनं आहे, डायमंड्स आहेत. शरीर खायला मागतंय का? त्याला तुम्ही काय देताय? खाता ते अन्न आणि पिता ते पाणी. पाणी. ते वेळेवर देणं आणि थोडासा व्यायाम करणं. हं. ह्या 3 गोष्टी, ही त्रिसूत्री जर आपण चांगल्या पद्धतीनं आत्मसात केली, तर आपलं आरोग्य खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे मेंटेन ठेवता येतं आपल्याला आणि आपण आजारांपासून दूर राहतो. सर हार्ट अटॅकचं पण प्रमाण म्हणजे आजकाल जिममध्ये सुद्धा मुलांना हार्ट अटॅक यायला लागलेत किंवा कमी वयातच आता हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय. त्याच्यामागे 2 कारणं आहेत. एक म्हणजे बदललेली जीवनशैली. स्ट्रेस फॅक्टर हा आपण हायपरटेन्शन पासून वेगळा करू शकत नाही. खूप ताणतणाव आहे. तुम्हाला कामांची दगदग आहे. म्हणजे आपण असं म्हणूया, की असं एका बाजूला फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झालेली आहे, व्यायाम कमी झालेला आहे. दुसऱ्या बाजूला मानसिक ताणतणाव, तुमचं हे जे आहे स्ट्रेस हा प्रकार वाढत चाललेला आहे. तर याचा संबंध आपण त्याच्याशी जोडला गेला पाहिजे. दुसरं आहाराच्या पातळीवरती आपण बऱ्याच वेळा दिसतं, की हे कोलेस्ट्रॉल डिस्लिपिडिमिया ज्याला म्हटलं जातं, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं. तर ट्रायग्लिसराइड्स वाढले, की स्क्लेरोसिस म्हणजे रक्तवाहिन्यांच्या आतमधून मेदाचा थर बसायला लागतो आणि मग रक्तवाहिन्यांचा डायमीटर जो आहे तो कमी होतो. कमी होतं. ठीक आहे. मग एका बाजूनं रक्तवाहिन्यांचा डायमीटर कमी झालेला आहे आणि अशात तुमचं काही स्ट्रेस असेल, तणाव असेल त्याच्याने बीपी शूट झाला. तर त्या केसमध्ये तुम्हाला गुठळी होण्याची शक्यता दाट आहे आणि त्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो अगदी किंवा स्ट्रोक पॅरालिसिसचा सुद्धा अटॅक येऊ शकतो. वजन वाढलेलं असेल तरी सुद्धा ह्याचा संबंध त्याच्याशी आहे. कारण अल्टिमेटली फॅट वाढले म्हटल्यानंतर कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं आणि तसं असेल तर दोन्ही कारणानं रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढून स्क्लेरोसिस होणार आहे, त्याच्यामुळे बीपी वाढणार आहे आणि वजन वाढलेलं असल्या कारणानं व्हिसरल प्रेशर जे व्हेसलवरचं जे प्रेशर आहे ते सुद्धा जास्त राहिल्यामुळे बीपी वाढतो. तर ते दोन्ही वजन कमी केलं की व्हिसरल फॅटही कमी होतंय, तुमचं वजन कमी होतंय आणि प्लस रक्ताच्या म्हणजे रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये असलेलं कोलेस्ट्रॉल कमी होऊन तुम्हाला चांगल्या पद्धतीनं बीपी नियंत्रणात येऊ शकतो. तर त्यामुळे ते ज्यांना वाटतं आपल्याला हार्ट अटॅक येऊ नये, पहिलं तर पालेभाज्या, फळभाज्या खाण्यात भरपूर आल्या पाहिजेत. तंतुयुक्त आहार जो आहे तो गेला पाहिजे. फायबर खाण्यामधून चांगलं गेलं पाहिजे. व्यायाम केला गेला पाहिजे. फॅट जे आहे ते हेल्दी फॅट खाण्यामध्ये असलं पाहिजे आणि प्रमाणात असलं पाहिजे. ठीक आहे. माझा जो म्हणजे पाहण्यात येणारी गोष्ट आहे ते हॉटेलिंग हा प्रकार जो आहे तो ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण काय होतं, मी नेहमी उदाहरण देतो, की घरात जर तुमच्या भजी बनवली, तर महिला ते तळलेलं तेल जे आहे ना, ते पुढच्या 2 भाज्यांमध्ये संपवून टाकतात. पण तुम्ही गाड्यावर भजी तळल्यानंतर असं होतं का? गाड्यावर भजी तळताना ते तेल एकतर डबा-डबा तेल ओततात त्यांचे भजी गोल व्हावे म्हणून आणि तळून झाले, की तेच तेल पुन्हा डब्यात ओतून पुन्हा ते वापरलं जातं. तर हे जे करपलेलं तेल आहे ना, हे ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा रेप्लिका आहे. म्हणजे बॉडीला वाटतं ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आले, पटकन ॲब्सॉर्ब करून घेते. हे करपलेलं तेल सगळं खराब असतं. त्याच्यामुळे डिस्लिपिडिमिया होतो. म्हणजे माझ्या पाहण्यात जेवढे रुग्ण आले, याच्यामध्ये घरातलं जेवण आहे आणि फार कोलेस्ट्रॉल वर खाली झाले असे खूप कमी पेशंट आहेत. हॉटेलिंग करणारे किंवा ज्यांचं ऑफिसच्या मेसमध्ये जेवण करतायत, अशा लोकांमध्येच डिस्लिपिडिमिया जास्त दिसून येतो. म्हणजे माझी तर एक केस होती, की म्हणजे एकाच घरातले 2 लोक, मिस्टर आणि मिसेस असं. मिसेसचं कोलेस्ट्रॉल सगळं नॉर्मल आणि मिस्टरांचं मात्र सगळं वर खाली झालं. मग ते बारकाईने सगळं हिस्ट्री घेतल्यानंतर लक्षात आलं, की मिसेस घरात जेवण करतात. दोन्ही वेळचं जेवण, नाश्ता घरातला आहे. मिस्टरांचं तसं नाही. सकाळचा ब्रेकफास्ट फक्त घरात आहे. दुपारचं जेवण
जे आहे ते Canteen ला कॅन्टीनला होतंय, इव्हिनिंग स्नॅक्स कॅन्टीनला होतं आणि त्याच्यामुळे मग ते कोलेस्ट्रॉल वाढलेलं होतं. हम्म. तर ते बाईला घरातल्या सुगरण उगीच नाही म्हटलं. जेवणात तेल तूप किती घालायचं, किती प्रमाणात घालायचं, हे सगळ्या मागे तो विचार आहे. कमर्शियल लेव्हलला ज्यावेळेला अन्न बनवलं जातं त्याच्यामध्ये हा आरोग्याचा विचार जो आहे तो दुय्यम ठरतो आणि फक्त टेस्ट किंवा प्रेझेंटेशनला महत्त्व दिलं जातं. त्याच्यामुळे डिस्लिपिडेमिया होतो. त्यामुळं आपल्याला जर हृदयरोग होऊ नये किंवा हार्ट अटॅक येऊ नये असं वाटत असेल ना, तर हे तिन्ही गोष्टी सांभाळायला पाहिजे. एक चांगला आहार घेतला गेला पाहिजे. दुसरं वजन नियंत्रणात ठेवलं गेलं पाहिजे. तिसरं व्यायाम कंपल्सरी केला पाहिजे. आणि याबरोबर मी म्हणलं जसं फायबर तंतुयुक्त आहार सेवन केलं गेलं पाहिजे. एवढं जरी केलं तरी चांगल्या पद्धतीनं आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहू शकतं. सर आजकाल काय झालंय डॉक्टरकडनं जाऊन आलं ना, एआय आला आता, एआयचा जमाना आहे किंवा गुगल. टाकायचं काय आहे त्याने बघायचं. किती चांगलं आहे की हे घातक आहे? नाही, हे 100% घातक आहे. म्हणजे मी याचं स्पष्टीकरण देण्या अगोदर एक छान मला तो किस्सा आठवतो, की करवीर पीठाचे जगद्गुरू भारती विद्यापीठमध्ये आलेले होते मी कॉलेजला असताना. तर त्यांनी बोलता-बोलता ह्या 2 गोष्टी बोलले होते आणि त्याच्यात ह्या गोष्टीचा उल्लेख केला होता. ही व्यक्ती एम-फार्म असलेली व्यक्ती आहे. एम-फार्म होऊन त्यांनी संन्यास घेतलेला आहे आणि मग ते आता करवीर पीठाचे जगद्गुरू आहेत. तर त्यांनी छान सांगितलं होतं, की पेशंट शुड नॉट नो हिज रेमेडी अँड हिज डिसीज. ठीक आहे. तर हे म्हणे फार्माकोलॉजीचं तत्व आहे. ठीक आहे. बऱ्याच वेळा काय होतं पेशंटला असं वाटतं, की डॉक्टर मुद्दाम म्हणून आम्हाला औषध सांगत नाहीये. नाही, नाही. ते खूप गरजेची गोष्ट आहे. तुमचं आजार आणि तुमचं औषध याच्याबद्दलचं फार डिटेलिंग रुग्णांना केलं गेलं नाही पाहिजे. हे फार्माकोलॉजीचं तत्व आहे असं करवीर पीठाच्या जगद्गुरूंनी सांगितलेली ही गोष्ट आहे. समजून घ्या एका बाजूला एक तर तो म्हणजे ती व्यक्ती जी आहे ती केलेली व्यक्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला आध्यात्मिक गुरु आहेत. म्हणजे ते काय म्हणू आपण लोकहिताचाच विचार सांगणार आहेत. त्यामुळे त्याचा दाखला देऊन मी पुढे हे बोलतो. त्याचं कारण असं आहे समजून घ्या, की तुम्ही इंटरनेटला सर्च टाकलं तर पॅरासिटामॉलची गोळी सर्च टाका. तर तिचे किती कॉन्ट्रा इंडिकेशन्स लिहिलेले आहेत. मग तर असं वाटेल की खायलाच नको. पण मग तिची आवश्यकता काय आहे, तिचा डोस किती, तिचं हे काय, हे सगळं प्रमाण कोण ठरवणार आहे? तर ते डॉक्टर ठरवणार आहे. त्यामुळे माझं तर इतकं स्पष्ट मत आहे म्हणजे हिपॅटोटॉक्सिक पेशंट आहे. ठीक आहे. लिव्हर हे आहे त्याच्यामध्ये पॅरासिटामॉल दिलं गेलं. तर लिव्हर फेल्युअर बसणार आहे. म्हणजे पॅरासिटामॉल सारखी क्रोसिन सारखी गोळी सुद्धा एवढं मोठं डॅमेज शरीराला करू शकते. ठीक आहे. तर त्यामुळं सेल्फ मेडिकेशन हे सगळ्यात हानिकारक आहे. तर ते करायला नाही पाहिजे. कुठलंही औषध घेताना मला असं वाटतं, की जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतले, तर कमीत कमी औषधात योग्य डोस घेऊन तुम्ही बरे होणार आहे. सेल्फ मेडिकेशनमध्ये तुम्ही हे प्रॉब्लेम करता. म्हणजे कोव्हिडच्या काळात डॉक्टरांनी काय म्हणू आपण मानवतेच्या नात्यानं म्हणा किंवा काय पण लोकांना प्रिस्क्रिप्शन दिले, फोनवर औषधं सांगितली आणि त्याचा सगळा दुष्परिणाम आपल्याला आता बघायला मिळतो. ॲझिथ्रोमायसिन म्हणजे क्रोसिन इतकी कॉमन झालेली आहे. लोक स्वतःच खाऊन घेतात. तर ते खूप घातक आहे. म्हणजे अँटिबायोटिक्सना बसणारा टॉलरन्स म्हणजे रेझिस्टन्स हा जो प्रकार आहे, हा आपण गृहीतच धरत नाहीये. म्हणजे ह्याचं सगळ्यात आणखी उदाहरण काय आहे? आपल्याकडे अँटी ड्रग रेझिस्टंट टीबी आलेला आहे. हा कशामुळे आला? तर आपल्या भारतीय लोकसंख्येनं ही टीबीची जी काही औषधं आहेत, ती निम्म्यात सोडून दिली. त्याच्यामुळे त्या औषधांना रेझिस्टन्स बसला आणि आता जो टीबी आहे, तो अँटी ड्रग रेझिस्टंट टीबी आहे. पूर्वीची जी टीबीची औषधं आहेत, ती आता टीबीला लागू पडत नाहीत. आता त्याच्यापेक्षा जास्त ताकदीची औषधं घ्यावी लागतात आणि ते घेताना लोकांना त्रास होतात खरं ती औषधं पचवायला. ठीक आहे. तर हे कशामुळे झालंय? तर ही आपली ही औषधं घेण्याची जी बेशिस्त आहे ना, त्याच्यामुळे ही गोष्ट उद्भवलेली आहे. त्यामुळे सेल्फ मेडिकेशन 100% अव्हॉइड करायला पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घ्यायला पाहिजेत. दिलेल्या औषधांचा पूर्ण डोस घ्यायला पाहिजे. बरं वाटलं म्हणून औषधं निम्म्यात सोडता कामाचं नाही. चॅट जीपीटी किंवा तुमचं Google ह्याच्यानी जी तुम्हाला माहिती मिळणार आहे, व्हास्ट तो डेटा आहे. त्याचं एनालिसिस करून योग्य निर्णयापर्यंत येणं खूप किचकट आहे. म्हणजे संडासच्या जागेतून रक्त पडणं, याचं डिफरन्शियल डायग्नोसिस काय असू शकतं? तर कॉमन फिशरपासून सुरुवात होते कॅन्सरपर्यंत जाणारी गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. मग फिशर झाला म्हणून तुम्ही कॅन्सरची भीती बाळगत बसणार का? कॅन्सरची शंका मनात आणत बसणार का? तर नाहीये. फिशर नॉर्मल तुम्ही व्यवस्थित उपचार घेतले, की ते बरं होऊन जाणार. त्याचा तुम्हाला कॅन्सर होणार नाही. आता तुम्ही Google आणि ChatGPT केलं, की तुमच्या मनात कॅन्सरची भीती नक्की येणार. मानसिक आरोग्य तुम्ही स्वतःचं बिघडून घेणार. तर त्यामुळं हे करता कामाचं नाही. कारण इंटरनेटवरून किंवा ChatGPTतून जी माहिती मिळते, हा फक्त तुम्हाला जो काही डेटा उपलब्ध आहे डिजिटली त्याच्यातनं काही सारांश काढून तुमच्यापर्यंत येतो. त्याच्यातलं योग्य काय, अयोग्य काय ह्याचं ठरवण्याचं काम जे आहे ते डॉक्टरच करू शकतात. तुमच्या शरीराला कोणती औषधं लागू पडतात, नाहीत लागू पडत. म्हणजे आपण समजून घ्या, इंजेक्शन देताना एखाद्या औषधांचं डॉक्टरांना भीती असते. कारण फर्स्ट टाईम इंजेक्शन देणाऱ्या पेशंटला ॲलर्जी आहे की नाही हे डॉक्टरांनाही माहीत माहित नसतं. त्या केसमध्ये रिएक्शन बसली आणि पेशंटचा जीव गेला. तर त्या डॉक्टरची चूक काय? ही ह्या शास्त्राचीच मर्यादा आहे ना. आणि त्या केसमध्ये जर आपण डॉक्टरांचे दवाखाने फोडायला लागलो,
तर उद्या डॉक्टर तुम्हाला रिस्क कंडिशनमध्ये उपचार द्यायला तयार होणार नाहीत. ह्याचं भान आपण ठेवायला पाहिजे. तर त्यामुळे हे ऑनलाईन उपचार बघणं किंवा ChatGPTवरती डॉक्टरांना क्रॉस चेक करत बसणं, ह्या गोष्टी शक्य तितक्या अव्हॉइड करायला पाहिजेत. आणि समजून घ्या, दोन्ही कारणानं व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा आणि मानवतेच्या दृष्टिकोनातूनही डॉक्टर आपल्या रुग्णाला हानी होणारं औषध देऊ शकत नाही. कारण रुग्णाला हानी करून तुमचा व्यवसाय फ्लरिश होऊ शकत नाही. तुमच्या व्यवसायामध्ये वृद्धी होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला योग्य उपचार करणंच गरजेचं आहे. तर त्यामुळे ह्याच्यात काहीतरी झालेल्या लहान-सहान चुकातनंच ह्या गोष्टी घडतात. आणि मी मगाशी म्हटलं तसं प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा आहेतच. पण त्याचा जे काही बलस्थान आहे त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा हे बघायला पाहिजे आणि त्याच्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणं फार महत्वाचं आहे. इतर वेळी म्हणजे कारण ChatGPT किंवा हे जे आहे, हे तुम्हाला आईची छान इमेज बनवून देऊ शकतं. आईची कामं काय आहेत ह्याची चांगली लिस्ट देऊ शकतं. पण प्रेम आणि मायेचा अनुभव जो आहे ना, हे नाही देऊ तुम्हाला शकत. तुमची आईच देऊ आईच शकते. देऊ शकते. हे एआय नाही देऊ शकत. हं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळं ह्या गोष्टी शक्य तितक्या टाळल्या पाहिजेत असं मला वाटतं. तर मंडळी, हे होते डॉक्टर नीरज जाधव. अगदी मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी औषध घेण्याची गरज आहे, तिथं औषधं घेतली पाहिजेत. विनाकारण औषधं घेऊ नका. त्याचप्रमाणे आपलं आरोग्य जपत असताना कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्यामध्ये मग पुरेशी झोप, योग्य आहार, नियमित व्यायाम या सगळ्या गोष्टी आपण केल्याच पाहिजे, जसं सुरुवातीला बोललो. आणि ह्याच गोष्टी ज्या आहेत त्या डॉक्टर नीरज जाधव यांनी आपल्याला अगदी मनमोकळ्यापणाने सांगितल्यात आणि इतरही अनेक प्रश्नांवरती त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. त्यामुळे हा पॉडकास्ट तुम्ही जरूर बघा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि असेच पॉडकास्ट पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. डॉक्टर नीरज जाधव सर, तुम्ही महाराष्ट्र कट्टामध्ये आलात. महाराष्ट्र कट्टाच्या टीमकडनं तुमचं धन्यवाद. थँक धन्यवाद.